नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत लापशीच्या भरड्यापासून खीर। चला तर बघूया कशी बनवायची। इथं पाऊण वाटी मी लापशीचा भरडा घेतला आहे। खूप जाड नाही किंवा खूप बारीक नाही, असा मध्यम भरडा घेतला आहे। 2-3 प्रकारचे भरडे मिळतात हे, त्यातला मध्यम आहे तो भरडा घेतलेला आहे। आता याला भाजून घेऊ। भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकू। तूप टाकणं एकदम ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। कोरडाच भाजून घ्या भरडा। आता याच्यामध्ये भरडा टाकून घेऊ आणि याला एकसारखं हलवत मस्त भाजल्याचा वास सुटेपर्यंत किंवा पांढरा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। भरडा जसा जसा भाजायला लागतो तसा तसा त्याला पांढरा कलर यायला लागतो। लापशीच्या भरड्यापासून ही खीर एकदम खायला मस्त लागते। तुम्ही पण कधी केली नसेल तर अशी करून बघा जरूर। आता भरडा एकसारखा हलवत मस्त असा भाजून घेऊ आपण। आपला भरडा आता भाजत आलेला आहे, पांढरा व्हायला लागला इथे। तर गॅस बंद केला आहे, आपला भरडा भाजून झाला आहे। आता याला एका कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेऊ। भरडा कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेतला आहे। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊ। 1 वाटीसाठी 1 ग्लास हे बरोबर प्रमाण आहे। याच्यामध्ये एकदम मऊ असा व्यवस्थित शिजून निघतो आपला भरडा। आता इथे कुकर घेतला आहे, कुकरमध्ये खाली पाणी टाकून डब्बा ठेवून घेऊ। त्याच्यामध्ये कुकरचा डब्बा ठेवून घेऊ। याच्यामध्ये आपण काहीच टाकणार नाही, फक्त पाणी आणि भरडा असं शिजून घेऊ। आता इथे कुकरच्या आपण 4 शिट्या करून घेऊ। 4 शिट्यामध्ये भरडा एकदम मऊ शिजतो। आता इथे शिजून थंड झाला आहे आपला कुकर। 4 शिट्ट्या झाल्या होत्या। आता डब्बा काढून घेऊ। मस्त शिजला आहे आपला भरडा। पाणी आपलं एकदम प्रमाणात झालेलं आहे, कमी नाही किंवा जास्त नाही। भरडा पण मऊ शिजला आहे, अजिबात कणी राहिलेली नाही त्याच्यामध्ये। आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, तिच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घेऊ। आणि दूध थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये शिजलेला भरडा टाकून घेऊ। ड्रायफ्रूटची फोडणी तुम्हाला इथेच द्यायची असेल तर कढईमध्ये अगोदर फोडणी देऊन मग त्यात दूध टाकून घ्या। मी वरतून फोडणी देणार आहे, त्यामुळे मी आत्ता दिलेली नाही। आता इथे भरडा टाकून घेतला आहे दुधामध्ये, याला छान एकजीव करून घेऊ। लापशी कायम खातो आपण भरड्याची, पण केव्हा तरी अशी खीर पण करून बघा, छान लागते ही खीर पण खायला। आता इथे उकळी यायला लागली आपल्या खिरीला। याच्यामध्ये आपण 1 वाटी किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकून घ्या। आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊ। एक मोठा चमचा जायफळ आणि विलायची पावडर ही बारीक केलेली ती टाकून घेतली। याला मिक्स करून घेऊ आणि उकळू देऊ खीर। थोडीशी उकळी यायला लागली आपल्या खिरीला। दोन 3 मिनिट दुधासोबत भरडा शिजू देऊ। आणि इथे एक फोडणी पात्र घेतले, त्याच्यामध्ये 3 चमचे तूप घेतले। आणि याच्यामध्ये 5-6 बदाम घेतलेत मी उभे कट करून, ते टाकून घेऊ। आणि 3 काजू घेतलेत, ते पण टाकून घेऊ। आणि याला छान सोनेरी रंग येईपर्यंत त्याला तुपासोबत परतून घ्यायचं आहे आपल्याला।
मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत याला परतू देऊ. आता इथे तळून झालेले आहेत आपले काजू आणि बदाम. आता याला खिरीवर ओतून घेऊ. छान अशी फोडणी बसलेली आहे आपल्या खिरीला. आणि हिला आता 2-3 मिनिट एकदम छान असं उकळू देऊ. तर इथे तयार झालेली आहे आपली खीर. मस्त अशी खीर. तुम्ही पण या पद्धतीने खीर एक वेळेस नक्की करून बघा. छान लागते खायला. कायम भरड्याची लापशी करण्यापेक्षा वेगळं काहीतरी. अशी मस्त खीर आणि खूप झटपट होते. आणि याच्यामध्ये तुम्हाला साखर वापरायची नसेल तर गूळ पण वापरू शकता. पण गूळ सर्वात शेवटी टाकायचा, म्हणजे आपण याच्यात दूध घातलेलं आहे ते फाटणार नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.